नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियांका आणि माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी मी माझ्या गॅलरीतल्या कुंडीमध्ये 1-2 चमचे मेथीच्या बिया पेरल्या होत्या आणि त्यातून ही अशी मस्त हिरवीगार मेथी आली होती. आज उद्या तोडल म्हणता म्हणता त्याला पांढरी फुलं यायला लागली, म्हणून आज मी फायनली ती मेथी काढायचीच असं ठरवलं. पण मेथी इतकी जास्त निघली होती की त्याची भाजी करणं शक्यच नव्हतं, म्हणून मी मेथीच्या छान गरमागरम पुऱ्या करायचं ठरवलं. संध्याकाळच्या शांत वातावरणात आमचा टाईमपास चालला होता. अर्धा एक तास आम्ही इथंच निवांत बसून असतो आणि माझी मेथीसुद्धा इथं निवडून झालेली आहे. तर एवढी मला मेथी इथं निवडून मिळालेली आहे आणि माझी जी सिद्धी आहे ती इथं बसून अशा प्रकारे काहीतरी स्टंट करत होती आणि जे बारकं पिल्लू क्रिशू आहे ते इथं जरासं काहीतरी तिचा आरडाओरडा सुरू होता. तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया मेथी पुऱ्यांसाठी. थोड्या वेळाने गॅलरीच्या एका कोपऱ्याकडे लक्ष गेलं आणि हिला असं बघून मला इतका आनंद झाला, त्यामुळं मी हा जो काही नजारा आहे तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आणि मोबाईल टी व्हीपासून दूर जेव्हा ती असं काही अभ्यास करत असते ना, तर ॲज अ आई म्हणून मला खरंच खूप छान वाटतं तिला असं बघताना. तर आज मी माझ्या केसांना चांगलं चापून चुपून तेल लावून मस्त अशी वेणी घातलेली आहे, कारण सध्या माझं केस गळतीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि मी लावलं म्हणून हिलासुद्धा तेल लावून हवं होतं, म्हणून आमच्या दोघींच्या आज असं चापून चुपून केस मी विंचरलेले आहेत. तर आता आपण माझी पुढची प्रोसेस बघूया. तर इथं मी गव्हाचं पीठ, बेसन पीठ, रवा आणि काही ओवा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 5-6 आलं लसणाच्या पाकळ्या, 2-4 हिरव्या मिरच्या आणि जिरं टाकून मिक्सरला पेस्ट करून इथं हळद आणि मीठ टाकून एकत्र करून घेणार आहे. आणि जी माझी मगाशी जी छोटीशी मेथी होती तीसुद्धा मी चिरून यामध्ये मिक्स केलेली आहे आणि आता आधी पाणी घालायच्या आधी त्याला छान असं मिक्स करून नंतर मस्तपैकी मळून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं जाडसर मी इथं पुऱ्यांसाठी जसं आपण लाटतो त्याप्रमाणे लाटून छानशा पुऱ्यांचा आकार यावा म्हणून असं झाकणाच्या साह्याने गोल बनवून घेतलेले आहेत आणि अशा माझ्या छान छान पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर पुऱ्या तयार करेपर्यंत एका बाजूला मी मस्त असं गरम तेल करून घेतलेलं आहे आणि त्यामुळं आता आपण झटपट पुऱ्या तळायला घेऊया. आता एका वेळेस मी एकच पुरी तळते, कारण मग त्यामुळं पुरी छान टम फुगली जाते आणि ज्यावेळेस पुरी आपण तेलात सोडतो त्यावेळेस असं झाऱ्याने, उन्हातल्याने त्याच्यावर तेल सोडत राहायचं जोपर्यंत ती फुगल्यासारखी वाटत नाही तोपर्यंत. तर अशा पद्धतीने पुरी एकदम झटपट फुगते आणि खरंच खूप छान लागते अशी पुरी. तर अशा पद्धतीने मी एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि अशा सगळ्याच पुऱ्या छान टमटम फुगल्या होत्या. इथे तुम्हाला दिसत असेल की माझी पुरी नक्की कशा प्रकारे झालेली आहे. तर सगळ्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत आणि आता हा अचानक ठरलेला प्लॅन असल्यामुळे दह्याचा काही प्लॅन नव्हता, म्हणून आम्ही तर टोमॅटो सॉससोबत ह्या पुऱ्या खाण्यासाठी घेतलेल्या आहेत. तर ऐकूया सिद्धीचे रिॲक्शन. गरम आहे, ठीक आहे, खावा. छान का? नक्की का? खाणार आहेत तू तुझं खा. तर अशा प्रकारे एकंदर एवढ्याशा मेथीमध्ये माझ्या 20 ते 25 पुऱ्या आरामशीर झालेल्या होत्या आणि संध्याकाळचा नाश्ता म्हणता म्हणता आमचं अर्धपेट जेवणच झालं होतं. हो, तुझंच आहे. खोल. जिचं पार्सल आहे तीच अनबॉक्सिंग करणार. नाही, तीच आहे ती कर. इकडून खोल बया. खोला. अजून काय बघायचं? अरे हो, कोणाचं आहे हे? कोणाचं आहे हे? कोणाचं आहे सामान?
आमच्या छोट्या डॉनसाठी मिशोवरून आम्ही हे बेबी वाईपचं पार्सल मागवलं होतं आणि जे मला 250 रुपयात 5 सेट मिळाले होते. याआधीसुद्धा मी हे बेबी वाईप्स वापरलेले होते, त्यामुळे पुन्हा एकदा मी हे मागवले आणि यावेळेस मला 250 रुपयात 5 सेट मिळाल्यामुळं ही डील या माझ्या बजेटमध्ये खरंच खूप मला भारी मिळाली आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खरंच खूप छान आहे आणि याचा वास आहे तो सुद्धा खरंच खूप मस्त आहे. तर अशा प्रकारे आजचा आमचा व्हिडिओ आहे संपलेला. आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि खूप जास्त आवडला असेल तर आम्हाला कमेंट करा. तिथे पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. बरं ऐका बोला. तर तुम्ही शेवटपर्यंत आमचा दोघींचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.